नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला छान जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोकरी संदर्भात अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावशाली सेवा बघणार आहोत, ज्या सेवेने असंख्य स्वामी भक्तांना, असंख्य लोकांना अनुभव आलेला आहे. तुम्हाला जर नोकरीची समस्या असेल किंवा मनासारखी नोकरी तुम्हाला मिळत नसेल, हातात बघा आपल्या डिग्री असते, सगळं आपलं शिक्षण झालेलं असतं, सगळं झालेलं असतं, कोर्स झालेले असतात सगळे, कम्प्युटर म्हणा, बाकीचे इतर काही, पण मनासारखी नोकरी त्या शिक्षणाला अनुसरून किंवा त्या डिग्रीला अनुसरून मनासारखी नोकरी आपल्याला मिळत नसते किंवा चांगल्या पॅकेजची, ज्या पॅकेजची आपल्याला नोकरी हवी असते किंवा म्हणजे अपेक्षा असते त्या पॅकेजची जर नोकरी तुम्हाला मिळत नसेल, तर ही सेवा, अर्थात तुम्ही प्रयत्न करताय, इंटरव्ह्यूज देत आहे, पण प्रयत्नांना तुमच्या यश येत नसेल, तर तुमच्या प्रयत्नांसोबतच, तुमच्या अभ्यासासोबतच आध्यात्मिक सेवासुद्धा करणं खूप गरजेचं आहे. बघा, कधीकधी आपण प्रयत्न करतो, पण त्या प्रयत्नांना देवाची साथसुद्धा खूप आवश्यक असते. कधीकधी आपल्या हातून अशा चुका होतात की म्हटलं जातं बघा, कधी म्हणजे देव जर आपल्यावर कोपला तर आपले गुरु आपल्याला त्यातून तारतात, पण जर गुरु आपले कोपले तर देवसुद्धा काही करू शकत नाही. म्हणून आपण जेही काही कार्य करतो आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्याला चांगलं वळण येण्यासाठी, आयुष्यातले सगळी संकटं दूर होण्यासाठी आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जर आपलं गुरुबळ स्ट्रॉंग असेल, बळकट असेल, तर नक्कीच आपलं कोणतंही काम अगदी सहजरित्या शक्य होतं. तर बघा, नोकरी संदर्भात अतिशय सुंदर आणि खूप साधी सोपी, अगदी 40 दिवसाची ही सेवा आहे. आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी त्यांच्या हितगुजामधून ही सेवा सांगितलेली आहे. तर ही सेवा जी आहे ती फक्त 40 दिवस तुम्हाला करायची आहे. अगदी जास्त काही दिवस ही सेवा करायची नाही आहे, पण 40 दिवसात तुम्ही जे काही 40 दिवस सेवा करणार आहात, कंटिन्यू तुम्हाला 40 दिवस ही सेवा करायची आहे. आता त्याचे नियम, अटी सगळे सांगणार आहे. पण ही सेवा आता कोण करू शकतं? बघा, कधीकधी आपण म्हणजे इतरांसाठी देखील ही सेवा करू शकतो. म्हणजे तुमच्या आईने मुलासाठी, मुलीसाठी ही सेवा करू शकतात किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी सेवा करू शकतात. पण त्या व्यक्तीने स्वतःसाठी जर स्वतः सेवा केली तर अतिशय उत्तम. तर कोणीही कोणासाठीही ही सेवा करू शकतं आणि तुम्ही स्वतः देखील ही सेवा करू शकता. हे झालं. आता सेवा कधी चालू करायची? सेवा चालू करण्यापूर्वी काय करायचं? लक्षात घ्या, सेवा करत असताना संकल्प करणं खूप गरजेचं आहे. संकल्प केल्याने आपली सेवा पूर्ण होते आणि आपण ती न चुकता, खंड न पाडता पूर्ण करत असतो. आणि त्याचं फळसुद्धा बघा, संकल्पयुक्त सेवेचं फळसुद्धा आपल्याला लवकर मिळत असतं. म्हणून सेवा करत असताना संकल्प केला पाहिजे. तर संकल्प कसा करायचा, नियम, अटी, 40 दिवस सेवा कशी करायची, सगळं सांगणार आहे. सेवा कोणती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता ज्या दिवशी तुम्ही सेवा चालू करणार आहे, अर्थात गुरुवारपासून करू शकता. गुरुवार आपल्या गुरूंचा वार आहे, पण नाही तुम्हाला आजपासूनच सेवा करायची आहे, म्हणजे ज्या दिवशी तुमच्यासमोर व्हिडिओ आला आहे त्या दिवशी म्हणजे तुम्हाला सेवा चालू करायची आहे. तुम्ही गुरुवारची वाट नाही बघू शकत, तर तुम्ही त्या दिवसापासून देखील सेवा चालू करू शकता. तर आता काय करायचं? सगळ्यात पहिले तुम्हाला महाराजांच्या केंद्रात, मठात जायचं आहे. सेवा चालू करण्यापूर्वी जाताना एक नारळ, खडीसाखर आणि फूल हे घेऊन जायचं आहे. केंद्रात गेल्यानंतर महाराजांच्या समोर तुम्हाला नारळ, खडीसाखर, फूल अर्पण करायचं आहे. महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज, मी उद्यापासून मला मनासारखी नोकरी मिळावी किंवा मला सरकारी नोकरी मिळावी. बघा, सरकारी नोकरीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता किंवा इतर ज्या काही तुमच्या नोकरीसंबंधी काही प्रश्न असतील, ते प्रश्न मिटत नसतील, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. तर महाराजांना सांगायचं आहे की मला नोकरी मिळण्यासाठी, मग ती सरकारी असो, खाजगी असो, मला नोकरी मिळण्यासाठी मी ही सेवा करत आहे. 40 दिवसाची ही सेवा माझी पूर्ण करून घ्या आणि मला लवकरात लवकर नोकरी मिळू दे, अशी महाराजांना तुम्ही प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे. तर अशी विनंती करून तिथे थोडा वेळ बसायचं महाराजांच्या समोर, थोडं नामस्मरण करायचं आणि तुम्ही घरी यायचं आहे. सॉरी.
ते जे काही नारळ खडीसाखर आहे ते तिथंच महाराजांच्या समोर ठेवायचं, घरी यायचं. दुसऱ्या दिवशी आपल्याला सेवेला चालू करायचं आहे. दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं, घर वगैरे स्वच्छ करायचं, त्यानंतर देवपूजा करायची आणि त्यानंतर महाराजांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर अभिषेक करा, नसेल तर फोटो असेल तर पंचोपचार पद्धतीने स्वामींची पूजा करायची आहे आणि त्यानंतर संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा? हातात थोडंसं पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, अक्षता घ्यायची आणि हळद कुंकू घ्यायची. महाराजांना तुमचं नाव सांगायचं, तुमचं गोत्र सांगायचं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं. तर कश्यप म्हटल्यानंतर तुमची इच्छा बोलायची आहे. आता इच्छा कोणती? तर तुमची नोकरी संदर्भातील इच्छा आहे. जी काही तुमचे प्रश्न असतील नोकरी संदर्भात तर ती इच्छा बोलायची आहे आणि ही सेवा मी मला नोकरी मिळण्यासाठी करत आहे असं बोलायचं आणि माझ्याकडून तुम्ही सेवा पूर्ण करून घ्या असा साधा भोळा संकल्प करायचा. संकल्पाचं जे पाणी आहे ते खाली डिशमध्ये सोडायचं, त्यानंतर ते झाडाला घालू शकता. तर अशा प्रकारे संकल्प केल्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं आहे. लक्षात घ्या, संकल्प एकदाच करायचा, रोज रोज करायची गरज नाही आहे. तर संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं. तर सेवा सगळ्यात पहिले ही सेवा करण्यापूर्वी तुम्हाला नित्यसेवा करायची. तर बघा, नित्यसेवा म्हणजे काय? तर स्वामी चरित्र सारामृतामधील 3 अध्याय, तारक मंत्र आणि 11 माळी जप ही आहे आपली नित्यसेवा. बघा, आपण एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी इतर सेवा करत असतो, पण ती सेवा करत असताना आपली नित्यसेवा सोडता कामा नये. कारण नित्यसेवा हा आपल्या आयुष्याचा एक अनमोल भाग आहे आणि म्हणतो ना की बेसिक टप्पा आहे. तो आपण रोजच्या रोज केलीच पाहिजे ही सेवा. तर नित्यसेवा पहिल्यांदा करायची, 3 अध्याय, तारक मंत्र आणि 11 माळी जप. तर ही सेवा झाल्यानंतर तुम्ही तुमच्या सेवेला चालू करायचं. आता सेवा काय करायची? सगळ्यात मेन तर बघा, रोज तुम्हाला 16 वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे. रोज तुम्हाला 16 वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे. तुम्ही संस्कृतमध्ये म्हणू शकता, प्राकृतमध्ये म्हणजे मराठीमध्ये म्हणू शकता, पण संस्कृतमध्ये म्हटलं तर अतिशय उत्तम. रोज तुम्हाला 16 वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे. त्यानंतर 10 माळी तुम्हाला गायत्री मंत्राच्या करायच्या आहेत. बघा, 11 नाही, 10 माळी तुम्हाला गायत्री मंत्राच्या करायच्या आहेत. तर ह्या 2 सेवा आहेत ज्या आपल्या नित्यसेवेसोबत तुम्हाला करायच्या आहेत तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी. तर अतिशय साधी सोपी सेवा आहे. 2च सेवा आहेत, पण खूप प्रभावशाली आणि तुमच्या नोकरीमध्ये जे काही अडथळे आहेत ते अडथळे दूर होऊन मनासारखी नोकरी तुम्हाला 100% 40 दिवसाच्या आत लागेल, यात काही शंका नाही. पण तुमचे प्रयत्नसुद्धा तुम्हाला चालू ठेवायचे आहेत. तुमचा अभ्यास तुम्हाला चालू ठेवायचा आहे. असं नाही की देवाचं मी करतो आहे मग माझे प्रयत्न मी थांबवलेत, बघू देव काय करतो आहे. आपण देवाची परीक्षा नाही बघायची. तर आपण आपले प्रयत्नसुद्धा चालू ठेवायचे. आपल्या प्रयत्नांना देव नक्कीच यश देत असतो. आपण ज्यावेळी प्रामाणिक प्रयत्न करत असतो त्यावेळी देव आपल्या नक्कीच पाठीशी असतो आणि आपण जी काही सेवा केलेली असते त्याचं फळसुद्धा आपल्याला आपले गुरु, आपले महाराज देत असतात. तर ही सेवा करायची आहे, नित्यसेवा. आणि त्यानंतर 16 वेळा श्रीसुक्त आणि 10 माळी तुम्हाला गायत्री मंत्राच्या करायच्या आहेत. तर अगदी साधी सोपी सेवा आहे, तुम्ही रोज करायची आहे. तर 40 दिवसाचा संकल्प करायचा आणि संकल्पयुक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता याचे नियम अटी काय? 40 दिवस, आता संकल्पयुक्त सेवा आहे म्हटलं आपल्याला 40 दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. आता बघा, कधी काही प्रश्न असे येतात की ताई, मी माझ्या मुलीसाठी सेवा केलेली आहे, मग माझी मुलगी म्हणजे नॉनव्हेज खाऊ शकते का? असं तिच्यासाठी मी सेवा केली आहे पण माझी मुलगी नॉनव्हेज खाऊ शकते का? किंवा म्हणजे असं काही प्रश्न येतात. पण बघा, आपण आपल्या मुलांसाठी सेवा करत असतो. अर्थात ज्याने सेवा केलेली आहे त्याने तर पाळलंच पाहिजे, पण तुमच्या मुलांनाही पाळायला सांगा. थोडे दिवसानं काही बिघडत नाही. तर पण ज्याने सेवा केलेली आहे त्याने तरी ॲटलिस्ट 40 दिवस सेवा संपेपर्यंत कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही, पण कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. शक्यतो परान्न वर्ज्य करा. परान्न वर्ज्य केल्याने आपल्या सेवेचं फळ आपल्याला लवकर मिळतं, हे लक्षात घ्या. कारण परान्न घेतल्याने, परान्न म्हणजे दुसऱ्या घरचं अन्न, ते खाल्ल्याने त्यांचे दोष आपल्याला लागत असतात. त्यामुळे आपल्या सेवेत खंड पडतो आणि त्यांचे दोष आपल्याला लागलेल्याने आपल्या दोषांमध्ये वाढ होते
त्यामुळे सेवेचं फळ पूर्ण आपल्याला मिळत नाही. म्हणून शक्यतो 40 दिवस परान्न वर्ज्य करा. मांसाहार कडकडीत वर्ज्य, परान्न वर्ज्य, ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही. पिरियड्स आले मध्ये तर काय करायचे, तेवढेच 4-5 दिवस स्किप करायचं आणि परत सेवा चालू करायची. समजा 10 दिवस सेवेचे झालेले आहेत, तुम्हाला पिरियड्स आले तर तुम्ही 5-6 दिवस स्किप करू शकता. परत सेवेला 11व्या दिवशीपासून म्हणजे 11वा दिवस म्हणून चालू करू शकता. आता सुतक विटळ आलं तर काय करायचं. बघा, सुतक आणि विटळ हा बऱ्याच दिवसाचा कालावधी असतो, त्यामुळे आपली बरेच दिवस सेवा होत नाही, त्यामुळे सेवा खंडित होते. त्याच्यामुळे परत पहिल्यापासून तुम्हाला नवीन संकल्प करायचा आहे आणि नवीन सेवा चालू करायची, म्हणजे परत पहिल्यापासून तुम्हाला सेवा चालू करायची. हे कधी फक्त सुतक आणि विटाळ आल्यानंतर, पिरियड्स आल्यानंतर तुम्हाला सेवा पुन्हा नव्याने सुरू करण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे हे नियम छोटेसेच म्हणजे अगदी थोडेसेच नियम आहेत, पण ते कटाक्षाने पाळा आणि सेवा नक्की करा. मनापासून सेवा करा. मनापासून केलेल्या सेवेचं फळ नक्कीच महाराज देत असतात आणि अपेक्षा न ठेवता महाराजांची सेवा करत राहा. तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल, चांगल्या पॅकेजची नोकरी मिळेल, यात काही शंका नाही. तर अशा प्रकारे आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही सेवा करत असताना नित्यसेवा चुकवू नका. महाराजांना रोज नैवेद्य दाखवा, महाराजांची रोज आरती करा. ह्या सेवासुद्धा तुमच्याकडून घडल्या गेल्या पाहिजेत. तर अतिशय साधी सोपी सेवा आहे, पण तितकीच प्रभावी आहे. आणि खरं सांगू का, केंद्रामध्ये अनेक भक्तांनी या सेवेचे अनुभव शेअर केलेले आहेत. खूप लोकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. नक्की तुम्हीही करून बघा. तुमच्याही प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्हाला सेवेचा अनुभव येईल. महाराजांचा आशीर्वाद पाठीशी राहील. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. याबाबतीत तुमचे काही प्रश्न असतील नक्कीच विचारा. व्हिडिओ इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.